चाळीसगाव नगरपालिकेच्या सभागृहात घडलेल्या राजकीय घटनांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे। सभागृहात लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी उभे राहिलेले स्वीकृत सदस्य घृष्णेश्वर पाटील यांना बोलताना वारंवार व्यत्यय आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। यामुळे सभागृहात चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण करण्यात आला होता। दरम्यान काही संवेदनशील आणि कथित अनियमिततेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना मध्येच अडथळे आणले गेले। यामुळे संपूर्ण चर्चा पूर्ण होऊ न देण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे। सभागृहातील कामकाजाच्या पारदर्शकतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सभागृह हे लोकशाहीचे मंदिर मानले जाते, मात्र आजच्या प्रकाराने अनेकांना धक्का बसला आहे। प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार सदस्यांना मिळणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। काही मुद्द्यांवर जाणीवपूर्वक चर्चा टाळली जात असून जनतेचा आवाज दाबू दिला जाणार नाही, असा इशारा स्वीकृत सदस्य घृष्णेश्वर पाटील यांनी दिला आहे। दरम्यान या गोंधळात रामचंद्र जाधव यांनी हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे। त्यांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण आणखी तापल्याचे पाहायला मिळाले। या संपूर्ण प्रकरणामुळे चाळीसगावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकाराविरोधात स्वीकृत सदस्य घृष्णेश्वर पाटील यांनी ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे। या राजकीय घटनेनंतर हा लढा आता एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता जनतेच्या आवाजाचा लढा बनत असल्याचे चित्र या निमित्ताने निर्माण झाले आहे। स्वीकृत सदस्य हा शहराचा प्रतिनिधी मानला जातो, मात्र अशा प्रतिनिधीलाच सभागृहात आपले मत मांडण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप समोर येत आहे। त्यामुळे हा प्रकार थेट जनतेच्या हक्कांवर घाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। सभागृहातच जर आवाज दाबला जात असेल तर लोकशाहीची खरी व्याख्या काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। प्रतिनिधी प्रमोद राजपूत सह गणेश शार्दूल, स्वराज्य न्यूज, चाळीसगाव।